विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सोलापूर शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान सोहळा 2022 बालाजी सरोवर आसरा चौक येथे संपन्न। सोलापूर प्रतिनिधी जायदा नदाब। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। धन्यवाद। सुरक्षितांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। शहासेन आणि अनुराधा गांधी यांना विनंती करतो की त्यांनी या जोडींचा सन्मान करावा। प्रेक्षकांनी त्यांच्या स्थानावरती जाऊन हा सन्मान केल्यास अधिक। डॉक्टर गौरी कहाते या अनुपस्थित आहेत। धनंजय मानेकरांना विनंती आवाजात पुढे आहे। त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी नाही जमल्या तरी चालेल। सगळ्यात अवघड माणूस होणं आहे असं मला वाटतं। पण याच्यामध्ये एक मला दुसरा प्रश्न विचारायचा वाटतो की यामध्ये घाशीराम कोतवाल मध्ये एक नाना असं होतं ते इथे बसलेल्या ज्येष्ठ लोकांना माहिती असेल। आणि इनफॅक्ट मी जेव्हा नानाची भूमिका करणार होतो आणि मला काही माहीत नव्हतं नानाविषयी, तेव्हा मी मामांना भेटायला गेलो। मामा बरोबर नानाचं काही दिसायचे पण तो त्यांची शरीरयष्टी कशी होती माझी अजिबातच नव्हती तशी। मग त्यांना मला सगळं दाखवलं, पगडी कशी घालायची, उभं कसं राहायचं, उपकरण कसं घ्यायचं, हे सगळं झाल्यानंतर मी नाटक जेव्हा करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो इतिहासाचा नाना नाहीच आहे। मला मी जो नाना करतोय ते मेटाफर आहे, सत्ताधारी माणसाचं मेटाफर आहे आणि ती माणसं सामान्याला कसं म्हणजे ज्या नाटकात नाना नाचत येतो तो खरा नाटक शक्य नाही। तमाशा आधी लाईट ॲडजस्ट करतात आणि त्याच्यात मला असं एक प्रकाश बहुतेक माझ्या नाकावर आणि आकर्षण करायची अगदी प्रत्येकांनी बाकीच्या कलाकारांना बोलून जायचं हा आपला नाना फडणवीस। तो सोलापूरकरांना माहिती घेतली माहीत नाही, जब्बार पटेलांचं दुसरं नाव जब्बार गोड होते। ते अनेक लोकांना बोलून तो भूमिका देतो असं सांगून अनेक लोकांना ते मिळायचे। म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे असे समीकरण बनले। पुढे 3 पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, काटकोन त्रिकोण आदी नाटकातील आपल्या भूमिकेची कथा 2 गणपतरावांची, वळू, देऊ, कासव अशा अनेक चित्रपटातल्या आपल्या भूमिका रसिकांच्या पसंतीला उतरल्या आहेत। आपल्या अभिनयाचा अमिट ठसा निशांत
मंथन, मृत्यूदंड, गंगाजल, असंख्य हिंदी चित्रपटातून दूरदर्शन मालिका, ग्रीस थिएटर चळवळ, बालनाट्य कार्यशाळा या क्षेत्रातली आपली कामगिरी गौरवास्पद आहे. या अफाट कार्यासाठी नंदीकार पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, जर्मन सरकारने दिलेले ऑर्डर ऑफ मेरिट आणि ग्योटे पुरस्कारापासून थेट पद्मश्री पर्यंत अनेक पुरस्कार आपणास प्राप्त झाले. 2012 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आपणास मिळालेले अध्यक्षपद हा आपल्या नाट्यकले आरोग्य सहभाग आदी विविध क्षेत्रातील लेखनीय असे आहे. अशा चौफेर बुद्धिमत्तेच्या, अफाट कर्तृत्वाच्या आणि असामान्य अभिनय क्षमतेच्या डॉक्टर मोहन आगाशे या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा करून आपणास उद्योजकता पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत डॉक्टर राजीव प्रधान. त्याचप्रमाणे उद्योजक धनंजय गोडबोले त्यांचा सन्मान त्यामध्ये ज्या ओळख्या आहेत त्या मंगलाचरणात या समारंभासाठी मदत करणाऱ्या निरपेक्ष त्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारावा. सूर्यकांत बालकर, त्यात WITचे प्राध्यापक प्रदीप कुलकर्णी, सूर्यकांत बालकर, पैगंबर तांबोळी, प्राध्यापक शरद नावरे आणि प्राध्यापक रणधीर शिंदे कोल्हापूर, अतुल सर्व वृत्तपत्र यांनी प्रसिद्धी दिली. सर्वत्र बातमी पोहोचवणं श्री पद्माकर कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वांचे मनापासून आभार. सोलापूर पोलीस खात्याने या समारंभात सुरक्षा पुरवली त्यासाठी त्यांचे विशेष आभार. दर्शन घडवणार आहे. काय हा भन्नाट लेखक प्रवास आहे. लेखकाचा प्रचंड मोठा बड़ा कोई गुनाह नहीं हो सकता है और अब कोई सॉरी का कोई स्पेस नहीं, भले वो 4 लोगों को ना बताए, लेकिन जैसे जैसे एंकर ड्रिवन सिस्टम बनता गया वो सारी लड़कियां अपने अपने तरीके से वो स्पेस को छोड़कर चली गई. ये बड़ा नुकसान हो रहा था उस प्रोफेशन का, पर वो कुछ एथिक्स मेरे पास छोड़कर चली. थोड़ा थोड़ा कभी इनसे लिया कभी इनसे लिया, अलग अलग समय में अलग अलग भाषा के बहुत सारे नौजवान पत्रकार हैं. तो कोई एक आदमी नहीं है कि मैं जिनसे कहूँ कि, और मैं नहीं चाहता जो लोग नौजवान आते हैं उनसे कहता हूँ आप सिर्फ मेरी तरफ मत देखिए, और बल्कि मैंने लिखा कि कभी रवीश कुमार मत करना. इसका मतलब है कि अपना रास्ता अपनी मंजिल आदमी को खुद अपनी यात्रा तय करनी चाहिए. किसी को देख जरूर लेना चाहिए, पर उसका फोटोकॉपी क्यों करना है. जब किताब ओरिजिनल है तो किताब से पढ़िए और फिर अपना रास्ता चुनिए. तो बाहर के देशों में और ज्यादातर इस फील्ड में लोगों ने, बहुत सारे स्ट्रिंगर ने इन्फ्लुएंस किया कि वो इतनी धाकड़ पकड़ थी, उनका नाम नहीं मिला, उन्हें नौकरी नहीं मिली और उन्हें चैनल से पैसे नहीं मिले, लेकिन जो इंफॉर्मेशन कहाँ से निकाला जाता है एडमिनिस्ट्रेशन पे जो उनकी पकड़ थी स्ट्रिंगर लोगों की, उन लोगों ने बहुत चैलेंज किया मुझे वो किसी भी एडिटर से ज्यादा कोई स्ट्रिंगर चैलेंज करता था कि मैं इसकी तरह क्यों नहीं हूं, इतना कमांड क्यों नहीं है नॉलेज का या लिखने का या शहर को जानने का, अपने जिले को जानने का. और एक स्ट्रिंगर हमेशा मुझे आज भी अपने नॉलेज और अथॉरिटी से फेल करता है.
वो मेरा बड़ा बेंचमार्क है, जो कहीं भी मिल जाए और जिसको इस प्रोफेशन में कभी कुछ नहीं मिलता है। तो ऐसे बहुत सारे लोग हैं, तो वाराणसी में है हमारे सहयोगी हैं, बिहार में ऐसे बहुत सारे सहयोगी थे, महाराष्ट्र में लोग ऐसे बहुत सारे सहयोगी थे। तो इन लोगों ने एक अच्छा जर्नलिस्ट बनने के लिए बहुत चैलेंज किया कि अगर आप वहां पर हैं, आपको तो सब मिल रहा है, बन के जरा दिखा दीजिए। Last question in this round. How much time did you used to spend for preparation for one day? सगळ्या रसिकांचे मी स्वागत करतो आणि एक आश्वासन देतो की इथे खरं इतक्या दिग्गजांबरोबर मला गप्पा मारायच्या आहेत की तुम्ही मला ऐकण्याकरता आलेलं नाही आणि मला माहिती आहे. कारण एरवी असं असतं की जो इंटरव्ह्यू घेत असतो, तो जो निवेदक असतो, तोच एवढी बडबड करतो की ज्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे ते राहूनच जातं. त्यामुळे मी कमी बोलणार. मी एक अनुभव सांगतो. माझ्या अनर्थ पुस्तकाला त्यांनी ब्लर्ब दिला होता. एरवी हे सगळं अचानक कसं घडलं? तुमचा परदेशचा अनुभव काय होते? तुम्हाला एकदम अचानक काम करावं असं काय का वाटलं? असं काय स्थित्यंतर घडलं? डॉक्टर गोडबोलेंनी 2 कीवर्ड्स वापरले. एक, मागच्या वेळेस मी बोललो होतो तर अर्धा तास बोललो होतो, तर यावेळेस मी 2-3 मिनिटात बोलतो. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यात ते थोडक्यात मी असं म्हणतो, म्हणजे तो माझ्यासाठी क्ल्यू होता. सो आय विल टेक दॅट. एक नदी असते, तर त्या नदीला माहीत नाही की ती वेडीवाकडी वळणं का घेत असते. तिचा स्वभाव, धर्मशब्द मी आता वापरत नाही, पण ते वाहत राहणे. मराठीतल्या एका कवींनी थांबला तो संपला असं सांगून ठेवलेलं, चालत राहणे. गुजरात गांधींचं राज्य होतं, नरसिंह मेहतांचं पण राज्य होतं. मी गेलो तेव्हा ते तसंच होतं, चांगल्या स्थितीत होते त्यावेळेस. पण गुजरातला मुंबई ते अहमदाबाद हायवे जर डोळ्यासमोर ठेवला आणि मुंबईकडून अहमदाबादकडे निघालं, दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर त्याच्या आपल्या उजव्या हाताला 350 किलोमीटर संपूर्ण जो गुजरातचा विस्तार आहे तो काळोखात होता, आदिवासींचा प्रदेश. त्यानंतर थोडासा उजेडाचा पट्टा सयाजीराव गायकवाडांच्या कृपेने, आणि पुन्हा वर 250 किलोमीटर काळोखापेक्षाही जास्त वाईट स्थितीमध्ये, जिथं शेटकिनी म्हणून स्त्रियांना मारलं जात होतं राजरोस. अशा स्थितीत मी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होतो, आणि माझ्या शिकवण्याच्या ठिकाणापासून 40 किलोमीटर पूर्वेला जर अनंतकाळचा आक्रोश सुरू असेल आणि माझ्या कानापर्यंत तो पोचला नाही, तर मी स्वतःला मास्तर कसं म्हणून घेणार? त्याची मला लाज वाटते. मी बसायचो ज्या खोलीमध्ये, त्याच्या शेजारच्या खोलीत माझ्या 70 वर्ष आधी अरविंद घोष बसले होते, आणि त्या माणसाने वयाच्या 36व्या वर्षी बडोदा युनिव्हर्सिटीची नोकरी 37व्या वर्षी 16 वर्ष तिथं शिकून सोडली, कलकत्त्याला गेले, अलीपूर जेलमध्ये होते. अशा माणसांनी जिथं शिकवलंय, आणि फक्त मी एकच नाव सांगतो, अनेक, रजनी कोठारी, कितीतरी मी सांगतो, कोसंबी, विनोबा भावे, डी कोसंबी, धर्मानंद कोसंबींना सयाजीरावांचा आशीर्वाद होता. या सगळ्यांनी निर्माण केलेल्या रस्त्यावर मी जर चाललो नाही तर मी स्वतःला आंधळा समजू शकेन, पण मी बहिराही नव्हतो आणि आंधळाही नव्हतो, आणि मी जिवंत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, माझ्या पत्नीने मला
माझ्या अस्तित्वाची हमी दिली होती. त्याच्यामुळे मी नोकरी पगार वगैरेचा विचार न करता आदिवासींच्याकडे जाऊ शकतो. द लास्ट फाईट मोहम्मद अलीचा किंवा आपण कोर्ट हा पिक्चर पाहिला असेल बऱ्याच वेळाने मराठीत. अत्यंत म्हणजे त्या मला प्रत्येक जजनं बघायला पाहिजे की आपली सिस्टीम किती इंडिफरंट असते. जजेस किंवा ज्युडिशियल सिस्टीम ही सामान्यांच्या प्रश्नाबद्दल किती इंडिफरंट आहे आणि कधी कधी क्रुएल होते ही सिस्टीम. तर त्याच्यामध्ये एक मॅन्युअल वर्कर मरतो त्या मॅन्युअलमध्ये आणि मग त्यांना ते इम्प्लिकेट करायचं असतं. एक शाहीर असतो, तो कम्युनिस्ट असतो. तर त्यांनी जी काही गाणी रचली, त्याच्या कविता केल्या, त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या केली अशी केस त्याच्याविरुद्ध उभी करतात. फार सुंदर. म्हणजे मला असं म्हणणं आहे की जजेसने हे बघायला पाहिजे. त्यांना समजेल की काय आपण बाहेरनं कोर्ट सिस्टीम काय आहे हे बघण्यात एक फार वेगळं नॉलेज येतं. आपले 12 अँग्री मेन हा 12 ज्युरीची फक्त त्यांची डिबेट्स आहेत त्याच्यावर आहे. फार सुंदर नाटक आहे. ते अजूनही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.